अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहेत। अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही नेते सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील। धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आदिती तटकरे अजितदादांसोबत शपथ घेणार आहेत अशी माहिती समजते। अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। आणखी तपशील या सगळ्या संदर्भात आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। श्रेयस, आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा एकदा अजित पवार घेतात, हा एक आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर होईल असं म्हणता येईल। त्यांच्याबरोबर आणखी कोणते कोणते आमदार असतील मंत्रिपदाची शपथ घ्यायला? अर्थात रिद्धी, हा विक्रमच असेल की खरं तर 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार घेत आहेत। आणि आता आपण अजित पवार यांच्या घराबाहेर म्हणजे देवगिरी बाहेर आहोत आणि आत्ताच काही वेळापूर्वी हसन मुश्रीफ सुद्धा आलेले आहेत, दिलीप वळसे पाटील सुद्धा आता, दत्ता भरणे सुद्धा आता आत गेलेले आहेत। म्हणजे कुठे ना कुठे आता बाकी जे मंत्रिमंडळातली लोक आहेत अजित पवारांसोबत जे मंत्रिमंडळ शपथ घेतील त्यांचं एक एक करून ते इकडे येत आहेत का असे चिन्ह आता इकडे उभे आहेत। आपण एकत्र पाहायला गेलं तर रिद्धी, खूप महत्वाची ही गोष्ट आहे की त्यांच्यासोबत कोण कोण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे। काल सुद्धा आपण बघितलं तर अजित पवारांनी मिश्किल पद्धतीचं सांगितलं की मी तरी शपथ घेणार आहे, मात्र गोष्ट अशी घडली आहे की 3 शपथ होणारच आहे, त्याच्यातून एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची शपथ होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच बाकी मंत्रिमंडळाची शपथ होणार का, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। जर अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाची शपथ घ्यायची असेल तर ती लोक कोण असतील? मग ती धनंजय मुंडे असतील का, मग ते हसन मुश्रीफ असतील का, आदिती तटकरे असतील का? आता त्या प्रश्नाची उत्तरं काही वेळात मिळतील, पण अशी माहिती मिळते की या तिघांची किंवा चौघांची म्हणजे अजित पवारांसोबतच्या चौघांची शपथ पण आज होऊ शकते अशी शक्यता आता वर्तवली जाते। एकंदर पाहायला गेलं तर हा विक्रमच आहे की 6व्यांदा कोणीतरी व्यक्ती उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय आणि अजित पवार हा विक्रम करतायत। त्या कुठे ना कुठे 5:30 वाजल्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। निश्चित श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।